तर भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघात प्रतिबंधासाठी प्रशासन मात्र सज्ज झालंय। वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर 44 विशेष कक्ष आणि 168 खाटांची सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे। नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत शीत उपचार कक्ष, आवश्यक औषधं आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले। गेल्या काही वर्षांमध्ये उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली, त्यामुळे प्रशासनाने त्याची विशेष तयारी केली आहे। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। जळगाव जिल्ह्यासह राज्यभरामध्ये कृषी सेवा केंद्रांमध्ये आता बंद पुकारण्यात आलाय। माफदा संघटनेच्या आवाहनानुसार जळगाव जिल्ह्यातील 3,500 कृषी केंद्र आज बंद ठेवण्यात आली आहेत। राज्यातील तब्बल 85,000 कृषी सेवा केंद्रे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अनधिकृत बियाणांची विक्री, खत कंपन्यांची लिंकिंग पद्धत आणि साथी पोर्टलच्या सक्ती विरोधात हा बंद पुकारण्यात आलाय। दरम्यान जळगावमधील विजय मार्केट परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी। पाहूयात। तर पुढची महत्त्वाची बातमी, धाराशिव जिल्ह्यातील कृषी केंद्र आजपासून बंद राहणार आहेत। 715 विक्रेत्यांनी बेमुदत संप पुकारत शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। प्रशासकीय जाच आणि प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विक्रेत्यांकडून करण्यात येतोय। बियाणं किंवा खतांबाबत तक्रारी आल्यास केवळ विक्रेत्यांवरच गुन्हे दाखल होतात, कंपन्यांवर कारवाई का नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। या संपामुळे ऐन हंगामाच्या तोंडावर खते, बियाणं उपलब्ध न झाल्यास शेती कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे। तर राज्यातील खत विक्रेत्यांच्या बेमुदत बंद आंदोलनाचा ग्रामीण भागामध्ये मोठा परिणाम पाहायला मिळतोय। माफदा संघटनेच्या आवाहनानुसार खत विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे। जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना कृषी केंद्रावरून रिकाम्या हाताने परतावं लागतंय। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर ही परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे पेरण्या देखील लांबण्याची भीती आता व्यक्त केली जाते। लिंकिंग पद्धत बंद करावी आणि जाचक नियम शिथिल करावेत, या मागण्यांसाठी संप सुरू आहे। संपामुळे खत टंचाई, काळा बाजार आणि कृषी अर्थचक्रावर परिणाम होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। आपण बघू शकतोय की ग्रामीण भागातील जी कृषी केंद्र आहेत ती पूर्णपणे बंद पडलेली आहेत, पूर्णपणे ठप्पही का या ठिकाणचा व्यवहार झालेला आहे। कृषी केंद्र चालकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी बेमुदत जो संप आहे तो पुकारलेला आहे आणि याचा मोठा परिणाम जो आहे तो ग्रामीण भागातील पेरणीवर होणार आहे, खरीप हंगामावर देखील होणार आहे। आपल्यासोबत काही कृषी केंद्र चालक आहेत आणि शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत आणि अडचणी काय आहेत। काय सांगाल दादा की कशासाठी हा संप आहे? हा संप असं आहे का शासनाने भरपूर इतक्या ज्याची अटी हे करून टाकलेल्या आहे कृषी निविष्ठाधारकांवर। का बियाणं असेल तर समजा कंपनीने बियाणं दिलं, आम्हाला सिलबंद येतं, आम्ही खाली शेतकऱ्यांना सिलबंद देतो। त्याच्यात कधी सॅम्पलमध्ये काही बियाण्याला प्रॉब्लेम आला तर कंपनीला दोषी न धरता ते लहान व्यापाऱ्यांना दोषी धरतात। त्याच्यामुळे आम्ही काय करायचं, आम्ही लहान व्यापाऱ्यांनी व्यवसायासाठी कर्ज काढलेलं असतं आणि त्याच्यावर आम्ही व्यवसाय करतो, तर त्याच्यासाठी आम्ही काय करायचे शासनाच्या अटीमुळे। दादा एक लिंकिंगचाही मोठा एक प्रश्न असतो की ज्याच्यामुळे खरं म्हणजे जे कृषी निविष्ठाधारक आहेत ते भरडले जातात, काय सांगा? लिंकिंग हा विषय फक्त व्यापारापुरता आहे। कंपनी या गोष्टीला मान्य नाही की आम्ही लिंकिंग देतो असं, पण आम्हाला बिना लिंकिंगचा माल कुठलाही आजपर्यंत मिळालेला नाही। आणि लिंकिंग घेतल्यावर पण तो शेतकऱ्याला तुम्ही विकू शकत नाही। म्हणजे तुम्ही लिंकिंग काय करायचे, आपण आपल्या नुकसानाकरता आम्ही जबाबदार राहणार आहेत का? कारण ती लिंकिंग परत होत नाही, एक्सपायरी असते। शासनाने शेतकऱ्याकरता सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, पण ते इतक्या जाचकाठी आहेत की बरीचशी शेती महिलाच्या नावावर असते, बऱ्याचशांचे थंब येत नाही आणि थंबशिवाय किंवा ID शिवाय तुम्ही फर्टिलायझर विक्री करू शकत नाही। हे शक्य नाही पेरणीच्या काळामध्ये। त्याच्यामुळे या जाचकाठी ज्या आहेत शेतकऱ्याच्या हिताच्या असतील, त्यासोबत व्यापाऱ्यांच्या बी हिताच्या असल्या पाहिजे आणि व्यापार व्यवस्थित नीट सुरळीत ब्लॅकमेल न वाढता आणि काही गरजा पूर्ण करण्याकरता व्यवस्थित सुरू ठेवण्याकरता संप लवकरात लवकर शासनाने निर्णय घेणे गरजेचं आहे। आता सरकार माफदाच्या मागण्या मान्य करतं का हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।